सार्थश्री दासबोध दशक 9 समास 9. संदेह वारण. श्रीराम ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सरेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे, ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होयेना केले तरी, ब्रह्म खंडेना खंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये, पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी, भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्मा आहे भूगोळामध्ये, पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे, ब्रह्मी भूगोले पैस केला, आणि भूगोल ही ब्रह्मे छेदिला, विचार पाहता प्रत्ययाला प्रत्यक्ष आता, ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहता नीटची झाले, परिब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे, भेदिले नाही म्हणावे, तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळांस अनुभवे दिसत आहे, तरी हे आता कैसे झाले, विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन, आता याचे प्रत्योत्तर सावध ऐका निरोत्तर, येथे पडिले की विचार संदेहाचे, ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे समजती कैसे श्रोते जन, तव श्रोते झाले उद्दित, आहो म्हणती सावचित्त, प्रसंगे बोलो उचित प्रत्योत्तर, आकाश दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडेना पाहिले पाहिजे श्रोती, आप तेज अथवा पवन, सारू न शकती गगन, गगन पाहता सधन चळेल कैसे, अथवा कठीण झाली मेदिनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन, याची प्रचित ऐसी असे, जे जडत्वाले तितुके नासे, आकाश जैसे तैसे असे चळणार नाही, वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म, तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे, निर्गुण ब्रह्मासे भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी, कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्प, पंचभूतामध्ये वास, म्हणून बोलिजे आकाश, भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन, प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे तयाते, म्हणून या गगनाते भेदिले नाही, पृथ्वी विरो नवरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विझता उरे पवन, तोही नासे, मिथ्याले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी, भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे, भ्रममुळे या जगाते खरे कैसे म्हणावे, भ्रम शोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणी काही, भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमची मिथ्या, भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटिके तयाने केले तेही तैसे, लटिक्याने उदंड केले, तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती, सागरामध्ये खसखस, तैसे परब्रह्मी दृश्य, मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे, मती करिता विशाळ, कवळ लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविट जैसे, वृत्ती त्याहुनी विशाल, करिता ब्रह्मांड बद्री फळ, ब्रह्मांकार होता केवळ काहीच नाही, आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ ठेविला वटबीज न्याय, होता त्याहून विस्तीर्ण वट बीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही, आपण भ्रमे लहानाळला, केवळ देहधारी झाला,
तरी मग ब्रह्मांड तयाला कवळेल कैसे. वृत्ती गेली वाढवावी पसरून नाहीच करावी. पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. जवळ एक सुवर्ण आणिता तेणे ब्रह्मांड मडविता. कैसे होईल ते तत्वता बरे पहा. वस्तू वृत्ती सकवळे तेणे वृत्ती फाटोन वितुळे. निर्गुण आत्माच निवळे तैसा तैसा. जेथे फिटली आशंका श्रोते हो संदेह धरू नका. अनुमान असेल तरी विवेकावलोकावे. विवेके तुटे अनुमान विवेके होय समाधान. विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. केली मोक्षाची उपेक्षा विवेके सारिले पूर्वपक्षा. सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे. हे प्रचितीची उत्तरे कळती सारा सार विचारे. मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होईजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे. संदेह वारण नाम समास नववा. श्रीराम श्रीराम श्रीराम.